कसे काय मंडळी, मजेत ना? मी तीर्थ थेट निघालो होतो साऊला घेऊन वेकेशन प्लॅनला. म्हटलं मम्मी पप्पा काही करत नाही वेकेशन. म्हटलं चल साऊ, तू आणि मी मिळून मम्मी पप्पांसाठी सरप्राईज प्लॅन करू. म्हणून मग मी निघालो तिच्या मम्मी पप्पांसोबत, माझ्या मम्मीसोबत. बिकॉज ऑफ माझे पप्पा थोडे बिझी इन द वर्क. मग आम्ही निघालो थेट जुगजुग गाडीमध्ये. जुगजुग गाडी जशी पोचली तशी लोणावळ्याला जाऊनच थांबली. मग म्हटलं चल बाई इथे थांब, रस्त्याने लागू. मग म्हटलं इथून शेअरिंग ऑटो करू आणि खोपोलीला जाऊ. खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात आम्ही दर्शनाला झालो होतो. म्हटलं फिकर इज नॉट, आय एम हिअर. म्हणून मी माझ्या साऊला घेतलं सोबत आणि निघालो थेट गगनगिरी महाराजांच्या मठाकडे. मठ अगदी सुंदर आणि रेखीव होता हे आम्हाला कल्पना होती. म्हणून त्या रस्त्याने जाताना लागणाऱ्या सर्व नदी डोंगरे ना मी मस्त बघत होतो. म्हटलं काय ह्या नद्या, काय हे डोंगर, सर्व गारच गार. म्हटलं बापरे, हे काय खरं नाही बाबा. पहिल्यांदा इकडे मार्ग आल्यानंतर रायगडची फिलिंग काही वेगळीच होती. कोकणात आल्यासारखं वाटत होतं. छोटे छोटे झरे हिवाळ्यातसुद्धा वाहत होते, ह्याचं नवल वाटत होतं. पण जवळच असणाऱ्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आम्ही दर्शनाला गेलो. मग काय, ह्या दोघंही काकूंना माझ्या चॅनलमध्ये येऊन फेमस व्हायची थोडीशी घाई होती. म्हणून त्यांनीही त्यांचा संधीचा फायदा सोडला नाही. म्हटलं या या, माझ्यामुळे थोडीशी फ्रेम घ्या घ्या घ्या. मग काय, असणाऱ्या जवळच्या गगनगिरी महाराजांच्या मठाचं नक्षीकाम व व्यवस्थित होते. स्वच्छता खूप राखीव होती. खरंच खूप शांत ते आध्यात्मिकचं स्थान होतं. आम्ही तिथं गेल्यानंतर ते भव्य दिव्य मंदिर बघूनच हे झालो. तेथे असणाऱ्या सर्व काही गोष्टी खूप रेखीव होत्या. मग काय, महाराजांच्या मठात प्रवेश केल्यावर शांततेचा अनुभव झाला आणि सुंदर अशा छायाचित्रांचे नजरेत झाले. महाराजांच्या स्थानपन्न असणाऱ्या सर्व जागांना मी नमस्कार केला आणि जवळच असणाऱ्या ह्या पातालगंगेला मी निखारू लागलो. ह्या पातालगंगे जणू सुंदर अशी रेखीव होती. जवळ जास्त पाणी नव्हतं, कारण की पाणी सोडलं नव्हतं. मग साऊला म्हटलं, साऊ इथे ध्यान केंद्र आहे, तिथे मस्ती करू नको. म्हणून मी तिच्या मम्मीला सांगण्यासाठी जाणार तेवढ्यातच त्या नदीचे मंत्रमुग्ध झालो आणि नदीकडे मात्र मी बघतच राहिलो. किती सुंदर हास्य मासेही होते. मग काय, मासे बघून माझं मन तर अजून गार्डन गार्डन झालं. मग सर्व काही झाल्यानंतर मी महाराजांच्या चरणी दर्शन घेतलं. म्हटलं आलो बरं का आम्ही जोडीने. आणि ह्या सर्व चॅनलमध्ये आम्ही फोटो काढणं मात्र विसरलो नाही. फोटो काढले, मनसोक्त इथल्या नजाऱ्याचा आस्वाद घेतला. खूप नजर टिपावी इतकी मोठी जागा आणि इतकं सुंदर ग्रीनरी होती सर्वीकडे. मग काय, गगनगिरी म्हणजे स्वर्गात चढण्याचा मार्ग. म्हणून आम्ही कष्ट केले आणि वरपर्यंत पोचलो. वरपर्यंत पोचलो मात्र मी दमलो होतो. मग थोडं पाणी पिलं आणि थेट मंदिराच्या मार्गाकडे प्रस्थान केलं. म्हटलं गणपती बाप्पा तुमचं नवीन आशीर्वाद असू द्या. आणि हनुमंत सारींचं आशीर्वाद घेतल्यावर मी निघालो माता दुर्गा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणि तिथून पुढे गेलो तर मठामध्ये समाधीच्या ठिकाणी महाराज बसले होते. त्यांचे अखंड धूप जळत होते. प्रत्यक्षाने बघताच त्यांचे स्टॅच्यू असे वाटत होते की प्रत्यक्षाने तेच बसलेले होते. इथले लोक म्हणतात की नमस्कार करावे म्हणजे देव तुम्हाला सर्व कार्य यश मिळतं. म्हणून मी जवळच्याच पायथ्याशी असणाऱ्या केदारनाथच्या मंदिरांना भेट दिली. केदारनाथला जाईल, नक्कीच जाईल पुढच्या वेळेस. पण आता तरी जवळच्या केदारनाथच्या मंदिरात मी भेट दिली. अक्षरशः तिथे असणाऱ्या सर्व महात्मा संत आणि देवांचे सर्वांचे स्टॅच्यू बघून माझे मन भरून आले. जणू काय मी हे सर्वांना ओळखत होतो. म्हणून मी सर्वांकडे जाऊन नतमस्तक झालो. सर्वांना मी आशीर्वाद मागितला आणि माझ्या ह्या कार्यासाठी, माझ्या ह्या उत्तम क्रेडिटिंगसाठी मी त्यांच्याकडे प्रार्थना केली. मग जवळच असणाऱ्या 1858च्या सालामधलं असणारं हे प्राचीन मंदिर, तिथे आम्ही भेट दिली. जवळपास असणाऱ्या सर्व सुबक मंदिरांना आम्ही तिथे भेट देऊन कल्पनाशक्तीचा अनुभव घेतला, नामस्मरण केलं. मग नवे नवे तर जवळच असणाऱ्या वरदविनायक अष्टविनायकांचं एक गणपती म्हणजे महाडचा गणपतीला मी नमस्कार केला आणि माझा असा दिवस संपवला.